अंबानी काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याआधी आंदोलकांची धरपकड पोलिसांनी मंत्रालय परिसरातून विनायक राऊत, राजू शेट्टी जानकरांना ताब्यात घेतलं। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आता पोलिसांचा चोख बंदोबस्तही तैनात। भंडारा या ठिकाणच्या कारधात काँग्रेसचं जलसमाधी आंदोलनामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोलेंसह खासदार प्रशांत पडोळे सहभागी। शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस पीक विमा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन। पुन्हा कांद्याला प्रति क्विंटल 600 ते 700 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। उत्पादन खर्चापेक्षा कमी दरानं विक्री, कांद्याला 1500 रुपये अनुदान द्यावं, जास्तीत जास्त कांदा निर्यात करावा, शेतकऱ्यांची ही मागणी। अहिल्यानगरमध्ये आता खरीप हंगामाची लगबग सुरू, मान्सूनपूर्व मशागतींना वेग, शेतकरी पुन्हा सज्ज, नांगरणी वखरणी याशिवाय बांध दुरुस्तीचं देखील काम युद्धपातळीवरती सुरू असल्याची माहिती। गडचिरोली जिल्ह्यातील धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, धानाच्या आधारभूत किमतींमध्ये यावर्षी 72 रुपयांची दरवाढ, कापसाचे दर 557 रुपयांनी वाढले, केंद्र सरकारनं केली आधारभूत किमतीत वाढ। गोंदिया जिल्ह्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आता केंद्र सरकारच्या हमीभाव वाढीबाबत नाराजीचा सूर। 23 वर्षांमध्ये धानाच्या हमीभावात केवळ 1891 रुपयांची वाढ, खतं आणि बियाण्यांचे दर चौपट झाले, त्यामुळे उत्पादन खर्चातही मोठी वाढ। अकोल्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे विक्रीला सुरुवात झाली। राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित दरामध्ये बियाणे उपलब्ध होणार, आवश्यक कागदपत्रांसह आता बियाणे खरेदी करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। धुळे जिल्ह्यातील सिंचनाची प्रलंबित कामं त्वरित मार्गी लावा, खासदार शोभा बच्चाव यांच्या अधिकाऱ्यांना या सूचना। तर बच्चाव यांच्या उपस्थितीमध्ये पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीमध्ये सिंचन प्रकल्पांच्या कामांचाही घेण्यात आला आढावा। नैऋत्य मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान समुद्रामध्ये पोषक वातावरण, उद्या मान्सून अंदमान निकोबारमध्ये येण्याची दाट शक्यता, बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीवादळाची स्थिती निर्माण। पुण्याच्या पुरंदरमध्ये वादळी वारे आणि पावसाचा कीर्तन महोत्सवाच्या आयोजनाला फटका बसला। वादळी वाऱ्यामुळे मांडव फाटला, आजपासून सुरू होणारं कीर्तन महोत्सव।